अवघं जग जे आहे हे ऑलिम्पिकमध्ये झालेलं आहे आणि जगभरातले खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झालेले आहेत ऑलिम्पिक खेळण्यासाठी. पण या पॅरिसमध्ये माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जी तिच्या शालेय काळामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जिने घर सोडलं होतं आणि क्रिकेटला वाहून घेतलं होतं. परंतु क्रिकेटऐवजी आज ती व्यक्ती पॅरिसमध्ये आहे आणि पॅरिसमधलं शिक्षण सम्राट म्हणून आपण त्यांची ओळख सांगू शकतो. फ्रान्समध्ये येऊन त्यांनी स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलेलं आहे. भारत, फ्रान्स आणि युरोपियन युनियन जे आहे यांच्यामध्ये व्यवसाय वृद्धीसोबतच येथील जे विविध जगभरातले विद्यार्थी आहेत त्यांना व्यवसाय उद्यम करण्यासाठी शिक्षण देण्यासाठी अधिकृत अशी त्यांनी इथे शिक्षण पद्धती रूढ केलेली आहेत. माझ्यासोबत आहेत प्रसाद देशपांडेजी. प्रसादजी, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे. जी मी तुमची ओळख करून दिलेली आहे. क्रिकेटचं खेळाडू व्हायचं होतं पण इथे फ्रान्समध्ये आलात आणि शिक्षण सम्राट झालात. काय नेमकं घडलं, सुरुवात सांगा. खरं तर पहिले क्रिकेटमध्येच करिअर करायचं होतं आणि मग नंतर क्रिकेट अजून जे क्रिकेटचं शिक्षण आहे म्हणजे जे क्रिकेट त्याला शिक्षण असतं ते भरपूर कामात आलं आणि क्रिकेटच्या स्पोर्ट्स कोटामध्ये मला पुण्यामध्ये ॲडमिशन मिळाली. आणि मग तेच होतं की पुण्यात येऊन नवीन काय करणार, कारण इंग्लिश भाषा जी आहे ती तर भारतामध्ये कॉमन आहे. की पण मग घर का सोडावं लागलं होतं? जे स्पोर्ट्सचं पाठिंबा तसं नाही, पण ते जे मला करिअर करायचं होतं किंवा माझे जे क्रिकेटचे कलिग्ज होते त्यांना जे करिअर करायचं होतं सगळ्यांना ते जे एक इन्फ्लुअन्स होतं, पॉझिटिव्ह इन्फ्लुअन्स सचिन तेंडुलकरचं, की त्यांनी पूर्ण अभ्यास वगैरे सोडून क्रिकेटला एक डेडिकेशन दिलं होतं. तसं डेडिकेशन द्यायचं सगळ्यांच्याच अंगात होतं आणि ते घरच्यांना मान्य नव्हतं की सगळं सोडून क्रिकेटमध्ये हे करावं म्हणून. आणि मग त्या संदर्भात थोडे क्लासेस पण मिस व्हायचे कॉलेजचे वगैरे. तुमचे वडील राष्ट्रीय हॉकीपटू होते? हो. पण मग हॉकी खेळावं असं कधी वाटलं नाही? नाही, हॉकी खेळावंसं वाटलं पण जे टिल्ट होतं ते क्रिकेट, कारण त्यावेळेस जे भारतीय सरकारने फार चांगलं केलं होतं दूरदर्शननी, तेव्हा एक सिरियल काढली होती. तशीच मला वाटतं आता हॉकीसाठी पण करायला पाहिजे इंडियन गव्हर्मेंटनी. तेव्हा एक खेल नावाची एक सिरियल चालू केली होती. आय थिंक त्याच्यामध्ये फार आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होते, सुनील गावस्कर, मनोज प्रभाकर, अजून ज्यांनी वर्ल्ड कप आणलं तर त्यांनी क्रिकेटचे टेक्निक्स शिकवणं चालू केलं होतं त्याच्यामध्ये. आणि खेल ही हमारा जीवन तसे गाणं पण होतं, ते अजूनही तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. पण मला सांगा की या सगळ्या प्रकरणामध्ये जसं मी म्हटलं की पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, पण तुम्ही ते फ्रान्समधलं आणि आता माझ्या पाठीमागे ही जी वास्तू आहे ग्रँड ऑश असं म्हणतात, या वास्तूच्या सगळ्यात टॉपच्या मजल्यावर म्हणजे जो सगळ्यात वरचा मजला आहे तिथे एक वाईनचं तुम्ही फेस्टिवल भरवलं होतं. काय नेमकं होतं ते? त्याच्या आधी पण हे 2008मध्ये केलं होतं. योगेन गुप्ताजी जे आज नाही आहे, या स्वर्गवासी झालेत. अजून माझे जे फार प्रिय कलिग्ज होते, मारीज जी आता कॅनडा आणि पॅरिसमध्ये जी एज्युकेशनचं डेव्हलप करते आहे, आणि राज शिंदे सर, विनीता आपटे आणि संजीवनी जोगळेकर ही आमची टीम होती. तर ह्यांचं सगळ्यांनी मिळून हे केलेलं होतं 2008मध्ये. पण त्याच्या आधी वाईनमध्ये आम्ही जे काम केलं होतं ते युरोपियन कमिशनचं काम केलं होतं इटालीमध्ये, आणि त्याचा एक फॉलोअप इकडे परत त्याच कंपनी ज्या आपल्या महाराष्ट्रीयन कंपनीज आहेत, तेव्हा आपल्या महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंटनी सबसिडीज दिल्या होत्या वाईन डेव्हलपमेंटसाठी. आणि जो एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे तो अजूनही फॉलोअप मी एकटा करतो आहे अजूनही बॉर्दो चेंबर ऑफ कॉमर्सशी. आणि इथे एक दुसरे जे आहेत वाईनचे जे एरियाज आहेत ते अजूनही चालू आहेत ते काम. तर मी सोडलेलं नाही आहे ते काम. आणि इकडे 2008मध्ये विलासराव देशमुख सरांनी पण सपोर्ट केला होता ह्या समिटला, आणि त्यांनी पण त्यांचे जे टीम होती त्यांना इकडे आणलं होतं. आणि प्लस क्रिकेट झालं, वाईन झालं, पुण्यातला एक खेळाडू जो आहे ज्याला आपण असं म्हणू शकतो पुण्यातला शिक्षणाचा माहेरघर म्हटला होतो, फ्रान्समध्ये येतो आणि शिक्षण सम्राट होतो. इथे शिक्षण पद्धती नव्या पद्धतीची रुजू पाहतो. कसा हा प्रवास घडला, शिक्षणाकडे कसं व्हायला? शिक्षणाचा सर्वात पहिले प्रोजेक्ट केला होता युरोपियन काउन्सिलसाठी. जेव्हा माझे मेन जे टार्गेट ऑडियन्स होते ते स्टुडंट्स नव्हते. ते बऱ्याच काळ 2004 बसून
ते 2008पर्यंत जे शिक्षण द्यायचो ते कंपनीजला द्यायचो, की तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं करायचं, कसे टायअप्स करायचे, काय ॲग्रीमेंट आहेत. कारण नंबर एक जे आपल्या इंडियन कंपनीज किंवा कॉर्पोरेटचं जे प्रॉब्लेम येतो, जो अजूनही आहे, की त्यांना वाटतं की फ्रान्स किंवा जे युरोप आहे ते सिमिलर टू इंग्लिश सिस्टम आहे आणि ते सर्वात मोठा तो ट्रॅप आहे, फसतात तिकडेच जाऊन. आणि अजूनही जे आमचे क्लायंट्स आहेत ते अजून हे नाही झाले, म्हणजे दुसरीकडे डायव्हर्ट नाही झालेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे की फ्रान्स किंवा इंडियामध्ये जे सेटअप करायचं आहे 100% सक्सेसनी, ते आमच्या थ्रू भरपूर प्रमाणात झालेलं आहे. आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण नेमकं कशा प्रकारचं शिक्षण देता? म्हणजे आज ABP माझाच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतो, तर महाराष्ट्रातल्या तरुणांना समजा फ्रान्समध्ये यायचं असेल, या शिक्षण पद्धतीचा अवलंब करायचा असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? नंबर एक, कोणतीही पण तुम्हाला युरोपियन कंट्रीमध्ये यायचं असेल, मग ती फ्रान्स असो, इटाली असो, स्पेन असो, हे समजून घ्यायचं की हे युरोप जे आहे ते भारत आहे. जर आता तुम्ही एक साधं सर्वण्य उदाहरण घ्या, की मुंबईचा माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस त्याला बिहारमध्ये जायचं आहे आणि तो म्हणेल की आता मी फक्त मराठीच बोलणार, तर शक्य नाही. किंवा बिहारचा माणूस, किंवा आता आपल्याकडे पण तुम्ही औरंगाबादमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये बघा की जेवढे पण जुने जे बाहेरून आलेले आहेत, UP, दिल्ली, काश्मीर, ते सगळे चक्क मराठी बोलतात. म्हणजे काय की त्यांनी एक इंटिग्रेशन लेवल डेव्हलप केलेलं आहे. तर नंबर वन, कोणत्या पण एज्युकेशन सिस्टममध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला युरोपमध्ये कोणची कंट्री जी सिलेक्ट करणार, उदाहरणार्थ फ्रान्स, तर तुम्हाला फ्रान्स भाषा पक्की यायला पाहिजे. त्याच्यानंतरच पुढचं स्टेप आहे. आणि हे मी आत्ता आम्ही प्रोजेक्ट केला होता मागच्या वर्षी, जे ग्रासरूट प्रोजेक्ट म्हणता येईल त्याला, की आम्ही लहान मुलांना शिकवणं चालू केलं, म्हणजे जे 5वी-6वीतले आहेत. कारण त्यांना आत्ताच डेव्हलप केलं तर उद्या जाऊन ते फ्रान्सला येऊ शकतील. आता जे येतात आहेत त्यांना भरपूर अडचणी पण येत आहेत, पण भरपूर सक्सेस आहे की ह्याचं जे बेनिफिट आहे ते कॅम्पस फ्रान्स या संस्थेलाही द्यावं लागेल. कारण त्यांनी आता भरपूर एफर्ट्स घेतले आहेत की फ्रेंच लँग्वेजचं महत्त्व क्रिएट करण्यासाठी. आणि ॲलियन्स फ्रान्सेस पण आहे की भरपूर त्यांनी, पण त्यांचं जो प्रॉब्लेम येतो आहे की त्यांचं जे रीच आहे ते मेट्रो सिटीजच्या बाहेर नाही आहे. तुमची जी शिक्षण पद्धती आता ही युरोपियन युनियनच्या अभ्यासक्रमाशी संलग्न आहे, तर महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आता हे ऐकतात हा आपला कार्यक्रम, त्यांना समजा तुमच्या या शिक्षण पद्धतीचा अवलंब करायचा असेल किंवा इथे ॲडमिशन घ्यायचं असेल, तर काय नेमकी प्रक्रिया असेल? आपण फार सोपं केलं आहे की आपण जे करून घ्यायचं आहे ते मेजरली आपण भारतातच करून घेणार. जिकडे फ्रेंच संस्था तिकडे अवेलेबल आहेत, जसं ॲलियन्स फ्रान्सेस आहेत, अजून फ्रेंच शिकवणारे अजून आपले फ्रेंच बंधू तिकडे आहेत, भारतामध्ये सेटल झालेले आहेत. त्यांचा फार मोठा सहभाग आहे याच्यात, की इंडियामध्येच त्यांना डिलिव्हर करा आणि मग इकडे जे रिअल मॅच जे आहे, रिअल मॅच खेळण्यासाठी, म्हणजे लाईव्ह प्रोजेक्ट्स करण्यासाठी इकडे आणण्याचा आता हा 2024पासनं हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे. आणि प्रोलर्न इंडिया नावाची एक संस्था आहे पुण्या बेस्टच, तर त्यांच्या मार्गे आपण सध्या ॲग्रो टूर्स, ॲग्रिकल्चर इंटर्नशिप, हॉटेल मॅनेजमेंट इंटर्नशिप, अजून हॉटेल मॅनेजमेंट स्टडी टूर्स, चॉकलेट मेकिंग, बिस्किट मेकिंग, कन्फेक्शनरी, अशा विविध सेक्टरमध्ये स्टुडंटांना एक्सपोजर देतो आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? जगभरात, म्हणजे फ्रान्सच नाही तर जगभरात जर कुठेही शिक्षण संस्थेमध्ये समजा प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? नंबर वन तर भाषा आणि इंटिग्रेशन हे नसेल तर इकडे येऊन काही फायदा नाही आहे. आणि हे एकदम कंपल्सरी. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी जे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहेत त्यांच्याशी बिलकुल कम्पेअर करूच नाही. की तुम्ही असं समजून घ्यायचं की आम्ही एक फ्रेश रिस्टार्ट करतो आहे करिअर, आणि तर लँग्वेज आणि ह्याच्याशिवाय काही हे नाही आहे. आणि तुमच्या जे अभ्यासा मोडला एक रिअल सेन्स द्यायचा आहे, तर तो बघा पहिले. तर आपण जे करतो, जे कोणी नाही करत जगाभरात, की स्टुडंटचं ॲनालिसिस करतो आणि त्याला प्रोजेक्ट डेव्हलप करून त्याच्यावरच काम करायला लावतो. आणि जे स्टडी मॉड्यूल्स त्या प्रोजेक्टवर अवलंबून असतात. आणि आपण नुसतं स्टडीजमध्ये किंवा परीक्षेत पास झालं त्याच्यावर आपलं सर्टिफिकेशन मिळत नाही. आपलं सर्टिफिकेशन जर त्याचा 3 वर्षाचा बिझनेस प्लॅन, फायनान्शियल प्लॅन, वेअर इन ज्युरी आमचे जे ऑडिटर्स आहेत ते CA आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स आणि फायनान्शियल डायरेक्टर्स आहेत, जर त्यांनी 3 वर्षाचं फायनान्शियल प्लॅन म्हणजे विथ पॉझिटिव्ह रिझल्ट्स नसेल तर तो मुलगा फेल नाही होणार, पण त्याला परत रिअपेअर व्हावं लागेल विथ फ्रेश फायनान्शियल प्लॅन. आणि जोपर्यंत तो होत नाही तोपर्यंत तो पास होत नाही.
आणि हा एक युनिक आपलं आहे, कारण प्रत्येक जे एज्युकेशन जे डिलिव्हरी सिस्टम आहे ती इंडिव्हिज्युअल बेस्ड आहे, ग्रुप बेस्ड नाही आहे. तर ह्याच्या मार्गे आम्ही हे सांगू शकतो की जेव्हा तुम्ही जॉब पण मागताल तेव्हा तुम्हाला एक तुमच्या बॅक ऑफ माइंड राहील की मी पैसे मागतो आहे तर का मागतो आहे आणि ते मी जस्टिफाय कसे करणार, आणि मी बिझनेस जरी करणार असेल तर मी बँकेला कसं जस्टिफाय करणार. आणि हा एक पूर्ण एक ब्लू प्रिंट बिझनेस प्लॅन आहे, फायनान्शियल प्लॅन आहे, जो माझ्या माहितीनुसार कोणी देत नाही, आणि त्या बेसवर कोणी सर्टिफिकेशन बेसवर अजून कोणी केलेलं नाही आहे. नक्कीच. हे होते प्रसाद देशपांडे, आपल्यासोबत बातचीत करत होते. महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला हा मुलगा फ्रान्समध्ये येतो काय आणि इथे शिक्षण सम्राट शिक्षणाचं जावं विणतो काय. अत्यंत प्रेरणादायी अशी स्टोरी आहे. प्रसादजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. मी संदीप चव्हाण, ABP माझासाठी, पॅरिस. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.